नमस्कार सर. नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संजय आखाडे सर, जे खरं तर मागच्या 30 वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असतील ज्याच्यात ते विशेषतः काम करत आहेत, पण आजवरच्या त्यांच्या अनुभवाबद्दल, त्यांच्या प्रवासाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी मला तुम्हाला विचारायचं ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड 25-30 वर्षापूर्वी निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती किंवा प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर या फील्डमध्ये आलात, काय सांगाल? तर माझं शिक्षण हे शासकीय विद्यानिकेतन औरंगाबाद या ठिकाणी झालं. बरोबर. ते मराठवाड्यात असं शासनाने प्रोग्राम केला होता की शासकीय विद्यानिकेतन हे प्रत्येक रिजनला एकच हे करायचं आणि 30 मुलं सिलेक्ट व्हायचे. त्यावेळी माझं तिथं सिलेक्शन झालं आणि तिथं माझं शालेय शिक्षण झालं. नंतर देवगिरी महाविद्यालय तिथं माझं 11वी-12वीचं शिक्षण झालं. आणि इंजिनिअरिंग कॉलेज जवळ होतं आणि आमच्या एरियातले बरेच होते, त्यामुळं इंजिनियर व्हायचं आणि ते पण सिव्हिल इंजिनियर व्हायचं असं एक तिथून हे मिळालं. आणि वडिलांची पण फार इच्छा होती, त्यामुळं सिव्हिल इंजिनिअरिंग मी म्हणजे करायचं ठरवलं होतं. 12वी नंतर मग माझा काही गव्हर्नमेंटला वगैरे नंबर लागला नाही. बरोबर. ऍट द सेम टाइम प्रायव्हेट कॉलेज सुरू झालेले होते. तुळजाभवानी इंजिनिअरिंग कॉलेज या ठिकाणी मी बी सिव्हिल कम्प्लीट केला. नंतर समजा इंजिनिअरिंग झाल्यानंतरचा प्रवास कसा होता? कारण बऱ्याचदा असं होतं की इंजिनिअरिंग झाल्यानंतर आपण कुठेतरी प्रॅक्टिस किंवा सर्व्हिस करतो, तर तसंच तुम्ही केलं का? स्वतःची कन्सल्टन्सी कशी सुरू केली त्याबद्दल काय सांगाल? इंजिनिअरिंग झाल्यानंतर नेमकं 0 बजेट लागू होतं आणि त्यावेळी शासकीय नोकऱ्या नव्हत्या. त्यामुळं बऱ्याच वेळी मी प्रायव्हेट मध्ये थोडंही केलं आणि नंतर मग एरियामध्ये कुठंच ऑफिस नसल्यामुळं आपल्याला स्कोप मिळू शकतो अशा मिळून भूम मध्ये एक तालुक्याचं ठिकाण होतं. अच्छा, बरोबर आहे. आणि जास्त म्हणजे मोठ्या ठिकाणी जाऊ शकत नव्हतो, त्यामुळे तिथल्या तिथं कामाला सुरुवात. बरं. मग पहिला प्रोजेक्ट आठवतोय का जो स्वतः इंडिपेंडेंटली एक इंजिनियर म्हणून केला तसा? तर सुरुवात झाली मग म्हणजे फक्त त्यावेळी स्कोप नव्हता, म्हणजे असं जनतेमध्ये हे नव्हतं की प्लॅन घ्यावे किंवा इंजिनियरचं हे करावं. पण एक तिथं भूम दूध संघ आहे, एक मोठं हे होतं त्यावेळी. बरोबर. तर त्या भूम दूध संघाची इमारत, एक चिलिंग प्लांट वगैरे ते पूर्ण मग डिझाईन वगैरे बाहेरूनच आलेले होते. तो पहिला प्रोजेक्ट मिळाला आणि त्यातून थोडं म्हणजे सोर्स पण म्हणजे जे प्रायव्हेट मध्ये लोक पैसे द्यायलाही करतात, बरोबर, तसं तिथं होत नाही. कॉपरेटिव्ह संस्था होती, मोठा संघ होता तो. बरोबर. त्या भूम दूध संघामध्ये मी म्हणजे तिथले 1-2 प्रोजेक्ट केले. क्या बात. सो आता येऊया सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे मागच्या 25-30 वर्षांपासून आता तुम्ही या क्षेत्रात अतिशय उत्तम काम करताय, पण याच्यात कामगार हा कायमच केंद्रस्थानी राहिलेला आहे. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणला तसं भूम मध्ये तुम्ही जास्त काम केलं आजवर. तर तिथं तर कामगारांमध्ये सुद्धा कॅटेगरी अकुशल कामगारांची, ज्यांचं प्रमाण कदाचित जास्त असेल. तर मग या अशा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं, आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता? नाही, हे फार धोकादायक आहे. आणि ती परिस्थिती हाताळताना म्हणजे ते थोडं ऍडजस्ट करून त्यांना तिथं सारखं सुपरविजन करून त्याप्रमाणे त्यांचं म्हणजे त्यांच्याकडून ते काम करून घेणं, या गोष्टीचं जास्त महत्व आहे. आणि तो फार त्रास होतो कुशल, म्हणजे आपण जे ड्रॉइंग देतो किंवा काही शेड्यूल देतो काही नाही. स्टीलच्या बाबतीत म्हणजे इव्हन रिंग वगैरे जी आहे कॉलमची वगैरे हे करणं, त्यापर्यंत समजून सगळं सांगावं लागतं. बरोबर. दुसरा असं आहे की जसं हा एक कामगारांचा प्रश्न आहे, तसा आहे तंत्रज्ञानाचा प्रश्न. कारण मागच्या 25 वर्षात तंत्रज्ञान सुद्धा बदललं. कदाचित तुम्ही जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग केलं असेल तेव्हा तुम्ही पेन्सिल आणि पेपरवर पहिला प्लॅन काढला असेल, मग त्याची ब्लू प्रिंट वगैरे काढली असेल, आणि आजकाल कॉम्प्युटरवर अगदी क्षणार्धात सुद्धा तो प्लॅन एखादा तयार होतो किंवा त्यात चेंजेस करणं पण सोपं आहे. तर या तंत्रज्ञानाचा आता किती फायदा होतो तुम्हाला किंवा तो तुम्ही कसा करून घेता? ह्या तंत्रज्ञानाचा फार मोठा फायदा होतोच आणि तो करून घेतोच. म्हणजे तिथल्या तिथं ह्या तंत्रज्ञानाचं जे आहे ते फक्त माझं बी सिव्हिल झाल्यामुळं, पण हे तंत्रज्ञान झाल्यामुळं स्ट्रक्चरल डिझाईन मागून घेणं, ते लवकरात लवकर उपलब्ध होणं आणि त्या दृष्टीनं काम करायला सोपं जातं. बरोबर. तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे प्लॅन. कारण कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन हा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही कन्स्ट्रक्शन मध्ये. तर या प्लॅनिंग या स्टेजचं महत्व काय सांगाल तुम्ही, आणि त्याच्यावर तुम्ही काम कसं करता जेणेकरून नंतरचे होणारे चेंजेस कमीत कमी होतील आणि तो प्लॅन पूर्ण 100% एक्झिक्यूट होऊन करेक्ट काम होईल? तर
प्लॅन हा करताना म्हणजे त्यात जे काही प्रिन्सिपल्स आहेत बिल्डिंग प्लॅनिंगचे वगैरे, बरोबर ते प्रिन्सिपल ॲडॉप्ट करून त्याप्रमाणे प्लॅन आपण म्हणजे ते देतो आणि त्यामुळं काम करणं हे एकदम सोयीचं आणि सोयीचं. सुकर होतं. बरोबर हां. बरोबर. आणि हे नवीन तंत्रज्ञान आल्यामुळं कॉम्प्युटर तुम्ही आता जसं बोललात हो हो. त्याप्रमाणे चेंजेस वगैरे हे फार पटकन करून देता येतात. काही गोष्टी काम चालू असतानाही लक्षात येतात. बरोबर. त्याप्रमाणे ते चेंजेस आपण लगेच हे करू करू शकतो शकतो. आणि ते परफेक्टली होतं. बरोबर, हं. बरोबर. हा जसा एक मुद्दा आहे प्लॅनिंगचा, हं. तसा त्याच्यानंतर रेसिडेन्शियलमध्ये आपण कारण पहिलाच तुम्ही म्हटलं, जो पहिला प्रोजेक्ट जो दूधसंघाचा केला, हो. तेव्हा हा कदाचित मुद्दा आला नसेल. पण जेव्हा रेसिडेन्शियलमध्ये काम करता, हां. तेव्हा हा मुद्दा कायम येतो, तो म्हणजे बजेट. हो, हो. आणि तो माणूस असं म्हणतो, की आमचं बजेट थोडं कमी आहे कमी. किंवा एवढं 15 लाखातच बसवून द्या आता हो, हो, घर हो. वगैरे. तर अशा वेळेला एक इंजिनिअर म्हणून तुमची जबाबदारी असते, की एक चांगलं दर्जेदार हो, काम हो, करावं हो. आणि त्या कस्टमरला तर असं वाटत असतं, की हो. मला एवढ्याच पैशामध्ये बसवून द्या. बोलून द्यावं. तर या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? तर ह्या दोन्हीचा समतोल साधण्याकरता म्हणजे इकॉनॉमिकल स्टील डिझाइन आणि त्यातली त्यात सेव्हिंग कसं होईल, होय. त्या दृष्टीनं ते मालकांना म्हणजे जो ओनर आहे त्याला बरोबर, वेळोवेळी मार्गदर्शन करणं बरोबर. आणि त्यात इकॉनॉमी जेवढी साधता येईल हो, तेवढं आम्ही साधण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. आणि त्याचं त्या बजेटमध्ये कसं बसेल, त्याला स्वस्तात कसं हे मिळेल, त्याच्या बजेटनुसार मग थोडं मटेरियल जे जे समजा हे आहे स्टँडर्ड समजा किंवा त्यात थोडं म्हणजे आपली युटिलिटी किंवा आपलं जे काय पर्पज आहे घराचं, ते पर्पज त्याच्याकडून साध्य पण व्हावं. बरोबर. त्यात जास्त हाय फायनेस न ठेवता त्याच्या बजेटप्रमाणे ते आम्ही ॲडजस्ट करून ॲडजस्ट देतो. करून देता. बरोबर. दुसरं आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न मला असा विचारायचा म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलंय हो, एवढ्या वर्षात, हो, त्याचप्रमाणे तुम्ही धाराशिवचा सुद्धा प्रवास एक बघितलेला आहे. हो, हो, कारण जेव्हा तुम्ही माझ्या ते शाळेत असाल, हो, इंजिनिअरिंग कॉलेजला असाल, हो. तर तेव्हाचं एक धाराशिव वेगळं होतं आणि आता 25-30 वर्षानंतर एक धाराशिव जिल्हा पूर्ण, जिल्हा. हो. तो तुम्ही आता एक वेगळ्या पद्धतीने पद्धतीने. बघताय. तर एक इंजिनिअर म्हणून, एक नागरिक म्हणून जर तुम्हाला असं विचारलं, की पुढच्या 15-20 वर्षांमध्ये तुम्हाला काय डेव्हलपमेंट व्हावी धाराशिवमध्ये असं वाटतं इंजिनिअरिंगच्या दृष्टीनं, की जी आता पुढच्या विकासासाठी महत्वाची आहे. तर तुमच्या डोळ्यासमोर ते व्हिजन काय येतं? पुढच्या 15 हो, वर्षासाठी. पुढच्या 15-20 वर्षांमध्ये अशा कुठल्या डेव्हलपमेंट किंवा कुठल्या क्षेत्रांमध्ये जास्त डेव्हलपमेंट झाले पाहिजे, जेणेकरून धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल? तर तसं मी एक्झॅक्ट त्या बाबतीत काही सांगू शकणार नाही, पण एक ते नागरिक म्हणून आणि हो, नाही, इंजिनिअर नागरिक म्हणून असं आम्हाला हवंय मत हो, त्याचं. हो. याच्यामध्ये म्हणजे जे आहे टाउन प्लॅनिंगच्या वगैरे जे काही ह्याच्याप्रमाणे ते व्हिजननी प्रत्येक शहर म्हणा हे म्हणा हे व्हावं. बरोबर. जे कंजेस्टी वाढली ते 15-20 वर्षांनी थोडं जरा ते कमी होऊन असं सुटसुटीत असं वाह! कुठलंही शहर व्हावं धाराशिव अच्छा. मधलं हे हो. ते अशीच अपेक्षा आहे. पण अशा वेळेला मग सरकार काय मदत करू शकतं असं तुम्हाला वाटतं? किंवा शासनाकडनं काय, कशा पद्धतीने याच्यात पावलं उचलली गेली पाहिजेत, जेणेकरून आता तुम्ही सांगितलं त्याच्यावर काम करू शकतो? सरकारकडून म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत आता म्हणजे प्लॅनिंग वगैरे किंवा जे काही BPMS वगैरे रूल आहेत किंवा बरोबर. स्थानिक लोकल कौन्सिलचे जे काही हे आहे म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे बरोबर. त्याप्रमाणे घरं वगैरे बांधली जावीत किंवा बिल्डिंग बांधल्या जाव्यात. बरं. हो. असं हो. त्याच्यामध्ये करू हो. शकतो. बरोबर. आता दुसरं म्हणजे तुम्ही प्लॅन घेतात ना BPMSच्या नियमाप्रमाणे किंवा जे काही लोकल कौन्सिलचे आहेत पण बरोबर. ऍक्च्युअली बांधताना फेस टू फेस बांधतात, व्हेंटिलेशन राहत हो, नाही. हो. अशा दृष्टीनं असं सुटसुटीत कुठलंही शहर वाटावं, कुठलंही गाव वाटावं असं व्हावं. वाह! वाह! हां, आणि बरोबर. ते शासनाने त्या बाबतीत हे करावं असं. बरोबर. हो. दुसरं तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काही प्रकल्प केले आहेत का पूर्वी? आणि हम्म, त्यातले काही शा- असे विशेषतः प्रकल्प तुम्ही माझ्या रेसिडेन्शियलमध्ये जास्त काम केलेलं आहे? हो, हो. आणि बरोबर आहे. शासकीय वगैरे तर नाही आणि नाही. लोकल ज्या बॉडीज आहेत हो, हो. त्याच्यामध्ये माझं मूळ नेटिव्ह पारगाव आहे. हो. तर त्या गावी मात्र ग्रामपंचायतला हं, हं. काही मदत करणं बरोबर, म्हणजे बरोबर. इंजिनिअरिंग या दृष्टीनं हं, हं, हं. गाव असतं आपलं हं, हं. त्यामुळे त्यांना हे करणं. हं, हं. हं. असं तुम्ही केलेलं आहे. दुसरं असं विचारायचं होतं, की या क्षेत्रात आता इतकी वर्ष काम करताना तुम्हाला पुढच्या म्हणजे काय म्हणतो आपण प्रत्येक प्रोजेक्ट हा वेगळा आहे. हो, तुम्ही म्हटलं तसं फील्ड हे क्रिएटिव्ह आहे. हो, हो. तर असा एखादा प्रोजेक्ट आठवतोय का, की जो करताना एक वेगळा आनंद किंवा समाधान वाटलं किंवा अभिमान वाटला स्वतःवर, की काहीतरी मी नवीन वेगळं केलंय याच्यामध्ये? हो. त्याबद्दलची एखादी आठवण? त्याबद्दल म्हणजे अशातच एक 4-5 वर्षापूर्वी हं. म्हणजे आर्किटेक्टचा हं. प्लॅन होता हं, हं, आणि हं. एक चॅलेंजिंग हे होतं. बरोबर. तर तो बंगलो एकदम हो म्हणजे अच्छा. रेसिडेन्शियल असून पण चॅलेंजिंग काय होतं त्याच्यामध्ये असं? चॅलेंजिंग म्हणजे थोडं आर्किटेक्चर प्लॅन असल्यामुळं थोडं डिझाईन वगैरे फार कॉम्प्लिकेटेड होतं त्या बरोबर. दृष्टीनं त्या दृष्टीनं केलं. केलं हा आणि तिथं म्हणजे असं दिवस मी
बसून पण मला काम करावं लागलं. अरे बापरे, बरं बरं. हा जसा एक आयकॉनिक प्रोजेक्ट झाला, तसा दुसरा एखादा अजून असा प्रसंग आठवतोय का, की ज्याच्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आली, काहीतरी कामगारांची अडचण आली, काही तंत्रज्ञानाची अडचण आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग कुठला आठवतोय का एवढ्या 25 वर्षांमधला? म्हणजे काम तांत्रिक करताना. वगैरे किंवा हो. ही नाही, पण कामगाराची वगैरे अडचण आली, हो हो. त्यावेळी ते ऍडजस्टमेंट करून तर म्हणजे तसा एखादा दुसऱ्या प्रसंग किंवा प्रोजेक्ट किंवा साईट अशी काय आठवते का, की नाही कुठल्या? तसं म्हणजे एवढं हे नाही, तर 2-3 साईटवर झालंय तसं, पण ते बरोबर. चेंजिंग करून वगैरे हे केलं. तर केलेलं ते आहे. बूम मध्येच म्हणजे बरोबर, समजा बरोबर. रेसिडेन्शियल जास्त प्रोजेक्ट बूम मध्ये रेसिडेन्शियल बिल्डिंग जास्तीत जास्त केलेलं आहे. 1500 वगैरे अशा बरोबर. स्क्वेअर फुटाच्या रेंजमध्येच असतात. बरोबर. दुसरं आता या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स येतात त्यांना एक वडिलकीच्या नात्यानं म्हणा किंवा एक सीनियर इंजिनियर एवढ्या वर्षात काम केलेला अनुभव म्हणून म्हणा, त्यांना एक काय सल्ला द्याल या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवण्याआधी? हो, तर त्यांना निश्चित म्हणजे एक सांगू शकतो की आमच्या वेळेस वेगळं होतं. बरोबर. कॉम्प्युटर नव्हते किंवा काही नव्हतं. बरोबर. मी आपलं ड्रॉइंग टेबलवरच हे करायचं. होय, आता होय. तंत्रज्ञान बदललंय आणि नवीन नवीन काही काही वेगवेगळे ही यायला लागलेत. बरोबर. तर त्या दृष्टीनं त्यांनी त्यात हे राहिलं पाहिजे. बरोबर. असं हा आणि महत्वाचा सल्ला आहे. आणि टेक्निकली ज्या काही गोष्टी आहेत समजा स्टीलच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तर रिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅक्झिमम समजून घेणं हे त्यांनी महत्वाचं आहे. बरोबर. त्याकडे सध्या जरा कल त्यांनी दिला पाहिजे. कल दिला पाहिजे. बरोबर. आणि नवीन तंत्रज्ञान जे काही परत परत यायला लागले हो. त्याचा अभ्यास करून त्याच्याशी रिलेटेड राहून त्यांनी त्याप्रमाणे मार्गक्रमण केलं पाहिजे. हो. तर यश नक्की मिळेल असं. हो. बरं. दुसरं असं आहे की या आता कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे, हो. कारण त्याच्याशिवाय कन्स्ट्रक्शन पूर्ण होऊ हो. शकणार नाही. तर ते स्टील निवडताना तुम्ही काय त्याची गुणवैशिष्ट्य बघता? हो. कारण आपण ज्या क्षेत्रात आहोत ते हो. भूकंप प्रवण क्षेत्र सुद्धा हो, आहे. हो, हो. तर अशा वेळेला स्टील निवडताना तुम्ही काय काय त्यातली गुणवैशिष्ट्य बघता आणि मग स्टील निवडता? हो, तर ते स्टील निवडतं म्हणजे ते महत्वाचं म्हणजे ते डक्टिलिटी ही व्यवस्थित आहे का नाही, हो. त्याची स्ट्रेंथ हो. आणि युनिफॉर्म म्हणजे साईज वगैरे जे आपण डायाला जे पर्टिक्युलर वेट पाहिजे बरोबर. या सगळ्या गोष्टी आणि त्याची स्ट्रेंथ बरोबर. समजा जी UTM वर आपण टेस्ट करतो किंवा आणि डक्टिलिटी सगळ्यात महत्वाचा म्हणजे फॅक्टर आहे. बरोबर. म्हणजे वर्किंग करताना काही म्हणजे जो कामगार आहे तो सांगतो हे जरा जास्तच कडक वाटतंय, ते बरोबर. बेंड होत नाहीये. तर ही डक्टिलिटी ह्या महत्वाचा गोष्टी factor आहे. सगळ्यांच्या त्या दृष्टीनं चेक करून आम्ही ते निवडतो समजा. क्या बात आहे. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे आयकॉन स्टील तुम्ही आजवर कुठल्या प्रोजेक्टला वापरले का आणि तुमचा अनुभव त्यांचे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून कसा होता? तर तो म्हणजे सांगायचं म्हणजे ते माझ्या पर्टिक्युलर माझ्या साईटवर नाही, पण 1-2 साईट ज्या जवळच्या माणसाच्या होत्या मग सहज बरोबर. असं गेलं तर त्यांनी ते आयकॉन वापरलेलं आहे आहे. आणि ते चांगलं म्हणजे एकदम ह्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या त्यात दिसल्या. बरोबर. हो. त्यामुळे ते तुम्हाला हो. खुश आहोत. ठीक आहे. सो हे होते इंजिनियर संजय आखाडे सर आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे 25-30 वर्षांचा अनुभव त्यांचा या क्षेत्रातला आहे आणि या क्षेत्रात जे तरुण इंजिनियर्स आता नव्यानं पाऊल ठेवतात त्यांच्यासाठी त्यांनी हाच एक महत्त्वाचा सल्ला दिला, ते म्हणजे या काळाबरोबर, या तंत्रज्ञानाबरोबर, या बदलत्या युगाबरोबर तुम्ही बदलत राहिलं पाहिजे. नवीन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करत राहा आणि तर यश तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की मिळेल. तर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही आलात आणि आपली विचार व्यक्त केलेत. येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच आयकॉन स्टीलकडून मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.